तर ठाण्यातील हे टीडीआर घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहूयात। तर ठाण्यातील 193 एकर वनजमीन खासगी कंपनीचा दावा आहे। तर वनजमीन हस्तांतरणासाठी 2800 कोटींचा टीडीआर दावा लागणार आहे। वन विभागाच्या जागेवर डी दायाभाई अँड कंपनीचा दावा आहे। तर ठाणे महापालिका आणि कंपनीमध्ये आपापसात समझोता याचिका निकाली निघाल्याने टीडीआर मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। पर्यावरण आणि वन विभागाचं मौन का? पर्यावरण प्रेमींनी सवाल उपस्थित केला। वन विभाग सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार का? लोकशाही मराठीने सुरुवातीपासूनच याबाबत आवाज उठवलेला होता। तर लोकशाही मराठीच्या प्रश्नांना प्रशासनाच्या वतीने सातत्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यात आलेली आहे। तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या चितळसर मानपाड येथील 193 एकर जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात बहुचर्चित प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढलाय। ठाणे महापालिका आणि मेसर्स डी दायाभाई अँड कंपनी यांच्यामध्ये झालेल्या समझोत्याची नोंद घेत न्यायालयाने विशेष अनुमती याचिका निकाली काढली आहे। संबंधित जमीन दायाभाई अँड कंपनीच्या मालकीची असल्याचं कायम ठेवताना तिच्यावरील उद्यान आरक्षणाचे हक्कही न्यायालयाने अबाधित ठेवलेत। दरम्यान निकालानंतर या जमिनीच्या मोबदल्यामध्ये सुमारे 2800 कोटी रुपयांचा विकास हस्तांतरण हक्क अर्थातच टीडीआर देण्याची प्रक्रिया महानगरपालिकेकडून वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे। या विरोधात सुरुवातीपासूनच लोकशाही मराठीने आवाज उठवला होता। यात थेट सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागांचे मंत्री गप्प का, असा सवाल आता पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे। खरं तर वन विभागाची जमीन असेल तर वन विभागाला टीडीआर मिळाला पाहिजे, त्या बिल्डरला नाही मिळाला पाहिजे। याच्यात निश्चित काय काळबेरं याचं शिवसेना आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही शोध घेऊ आणि निश्चित हा विषय सरकारचा भ्रष्टाचार या रूपाने समोर आणू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।